रेशन कार्डधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी. आता ई रेशन कार्ड येणार असून रेशन कार्डची छपाई बंद होणार आहे. राज्यात केशरी, पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाच्या रेशन कार्डची छपाई आणि वितरण ही बंद करण्यात आलंय. अन्न आणि नागरी पुरवठा विभागाकडून केशरी, पांढरा आणि पिवळ्या रेशन कार्डची छपाई बंद केली. नागपूरसह राज्यातील इतर भागातही आता ई रेशन कार्ड मिळणार आहे. त्याचा वापर कोणत्याही शासकीय कामांसाठी करता येईल, तसंच सरकारी योजनांचा लाभ सुद्धा यातून घेऊ शकतो. राज्यात केशरी, पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाच्या रेशन कार्डची छपाई, वितरण ही बंद. नव्याने अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांना कापेची ई शिधापत्रिका मिळणार. नागपुरात एका पानाच्या ई शिधापत्रिकेचं वितरण सुरू. अन्न आणि नागरी पुरवठा विभागाकडून रेशन कार्डची छपाई बंद. ई शिधापत्रिकेचा वापर शासकीय कामासाठी होणार. शासनाचं एक धोरण होतं की ई पॉज मशीन आल्यामुळे जो बायोमॅट्रिक थंब होता तो बायोमॅट्रिक थंब आता पॉज मशीनवर येतो आहे. त्यामुळे आधीच्या काळात राशन कार्डवर संबंधित रास्तभाव दुकानदार तिथे नोंद घ्यायची की मेचं 2024चं धान्य यांना मिळालेलं आहे. तर ते आता ई पॉज मशीनमुळे आपल्याला महाराष्ट्रात कुठेही लाभार्थ्याचं बघू शकतो आपण की ते ऑनलाईनमध्ये की त्यांना धान्य मिळालेलं आहे. त्यामुळे शासनाचं धोरण होतं की हे बंद करून ई शिधापत्रिका लाभार्थ्यांना देण्यात यावी.